भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये दहशतवाद्यांचा आका मसूद अझहरच्या कुटुंबाचा खात्मा झालाय. मसूद अझहरने स्वतः याची कबुली दिली असून मीही मेलो असतो तर बरं झालं असतं अशी प्रतिक्रिया दिली आहे. पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून भारताने आज पाकिस्तानात घुसून दहशतवादी तळांना बेचिराख केलं. समोर आलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात मसूद अझहरच्या कुटुंबियांचा आणि कमांडर्सचा खात्मा झालाय. सध्या तरी 14 सदस्यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतंय. या हल्ल्यात मसूद अझहरचा भाऊ रऊफ अझहर हा गंभीर जखमी झालाय, तर ठार झालेल्यांमध्ये मसूद अझहरचा भाऊ आणि भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी रऊफ अझहरचा मुलगा हुजैफा याचा देखील मृत्यू झालाय. कुटुंबियांच्या मृत्यूनंतर मसूद अझहरने स्वतः माहिती दिली आहे. माझं कुटुंब जन्नतमध्ये गेलंय, मीही मेलो असतो तर बरं झालं असतं असं मसूद अझहरने म्हटलंय. मसूद अझहरचं कुटुंब हे बहावलपूर येथील जैश ए मोहम्मदच्या मुख्य तळ असलेल्या मरकज सुभान अल्ला येथे राहत होते. आज भारताने तिथेच एअर स्ट्राईक करत त्याच्या खानदानाचा खात्मा केलाय. पाकिस्तानी लष्कराने देखील याबाबत माहिती दिली आहे. मसूद अझहरने आजवर भारताविरुद्ध अनेक मोठे कट रचले आहेत. मौलाना मसूद अझहर हा पाकिस्तानमध्ये वाढलेल्या जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आहे. 2001 मध्ये संसदेवरील हल्ल्याचा कट त्यानेच रचला होता. यासह उरी हल्ल्यातही मसूद अझहर हाच सूत्रधार होता. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये पठाणकोट येथील लष्कराच्या तळावरील हल्ल्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. मरकज परिसर हा जैशचं मुख्य प्रशिक्षण आणि ऑपरेशनल मुख्यालय मानलं जातं, जिथे पुलवामा सारख्या हल्ल्यांचं प्लॅनिंग झालं होतं. पण त्याच ठिकाणी आज मसूद अझहरच्या खानदानाचा खात्मा करण्यात आलाय. भारताने केलेल्या या कारवाईत पाकिस्तानचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे दहशतवाद्यांना पोचणारं पाकिस्तान आता चांगलंच हादरून गेलंय. तुर्तास इतकंच. अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.